नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। मित्रांनो, जे विद्यार्थी रेल्वे भरतीची विशेषतः RRC म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट सेलची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि ब्रेकिंग अपडेट समोर आलेले आहे। सेंट्रल रेल्वे मुंबईकडून आज एक नवीन अधिकृत नोटीस जारी करण्यात आलेली आहे। ही नोटीस तुमच्या म्हणजेच ग्रुप डीच्या भरती संदर्भात आहे। ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रक्रियेमध्ये एक मोठा बदल झालेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही नोटीस काय आहे, DV का पुढे ढकलण्यात आलेले आहे आणि आता पुढील तारखा कधीपर्यंत येऊ शकतात, या सर्व गोष्टी सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स दिलेले आहेत, तिथे मी हे PDF ऑलरेडी शेअर केलेले आहे, तुम्ही तिथून ॲक्सेस करू शकता किंवा तुम्ही आर्टिकल रीड करू शकता डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून। तर मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही जी नोटीस पाहू शकता, ही नोटीस RRC सेंट्रल रेल्वे मुंबईकडून 2 एप्रिलला आलेली आहे, त्या रोजी जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वात आधी पाहूया, यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही भरती लेवल 1 पदांसाठी आहे। याआधी 27 मार्च 2026 आणि 28 मार्च 2026 रोजी काही नोटीस आल्या होत्या, ज्यामध्ये 4th फेज रिप्लेसमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात माहिती दिली होती। या जुन्या वेळापत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांची निवड या 4थ्या फेजमध्ये झाली होती त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 6 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2026 या दरम्यान होणार होते। पण आता सर्वात मोठी अपडेट ही आहे की हे शेड्यूल पोस्टपोन करण्यात आलेले आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अचानक हे का रद्द करण्यात आलेलं आहे आणि पुढे का ढकलण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, नोटीसमध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स म्हणजेच काही प्रशासकीय कारणे आहेत। बऱ्याचदा रेल्वेच्या अंतर्गत नियोजनात काही बदल होतात किंवा अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेमुळे असे निर्णय घेतले जातात। त्याचबरोबर यात विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसते। पण आता सर्वात दुसरा मोठा प्रश्न म्हणजे पुढील नवीन तारखा कधी येतील। नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सुधारित वेळापत्रक लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाईल। माझ्या अंदाजानुसार या प्रशासकीय बाबी मार्गी लागण्यासाठी 15 ते 20 दिवस लागू शकतात, त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नवीन तारखा पाहायला मिळू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थ्यांसाठी यामध्ये काय शिकवण आहे आणि तुम्ही आता काय केलं पाहिजे। तर बघा, पॅनिक व्हायचं नाहीये। सगळ्यात आधी तर घाबरून जाऊ नका। ही भरती प्रक्रिया रद्द झालेली नाहीये, ती फक्त काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे। तुमची निवड झाली आहे, ती सुरक्षित आहे। यावेळेचा तुम्ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणून फायदा घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांकडे अजूनही काही डॉक्युमेंट्स अपूर्ण असतील त्यांनी ते तातडीने काढून घ्या। तुमचे 10वी 12वी ITI चे ओरिजिनल जे सर्टिफिकेट्स असतील, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील ते तयार ठेवा। कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी लागू शकते जर तुमच्या कास्टमधून तुम्ही असाल तर। सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारचे जे सेंट्रल फॉर्मॅट असतं त्यामधील कास्ट सर्टिफिकेट तयार ठेवा। आधार कार्ड, पॅन कार्ड मध्ये काही नावाचा जर प्रॉब्लेम असेल, घोळ असेल, तर तो दुरुस्त करण्यासाठी आता तुम्हाला वेळ मिळालेला आहे। पासपोर्ट साईज फोटो आणि सर्व डॉक्युमेंटचे किमान 3 ते 4 झेरॉक्स सेट जे आहे ते तयार ठेवा। अधिकृत वेबसाईटला भेट देत राहा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट याच्या रिगार्डिंग मिळत राहतील। तर मित्रांनो, ही होती RRC लेवल 1च्या 4th फेज DV बद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती। जशी या संदर्भात नवीन नोटीस किंवा वेळापत्रक येईल तशी सर्वात आधी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून त्याची अपडेट देईलच। तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रियेबद्दल किंवा कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल काही शंका असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा। तुमच्या इतर रेल्वेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि करिअर मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।